हॅलो गाईज, राधे राधे. आज मी तुमच्यासोबत परफेक्ट गुलाबजाम कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करणार आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाक करून घेऊया. 1 ग्लास आपण साखर घेतलेली आहे, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे हे चिकट होईपर्यंत आणि हे साईडला ठेवून दिलेलं आहे. खवा घेतलेला आहे मी अर्धा किलो, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडासा गच्च झालेला, तर मी हे स्मूथ होण्यासाठी खिसून घेतलेला आहे खवा अशा प्रकारे. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. मैदा पण तुम्ही वापरू शकता, पण गव्हाचं पीठ जास्त हेल्दी राहील. थोडासा सोडा टाकलेला आहे. त्यानंतर दूध टाकायचं आहे आपल्याला आणि असा एकदम स्मूथ असा हे उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला. गाठी राहता कामा नये. हे पहा अशा प्रकारे 15 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं मी हा उंडा. त्यानंतर मग हे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला, छोटे छोटे गुलाबजाम. थोडे छोटेच बनवायचे आहेत, नंतर तेलात टाकल्यावर ते फुगतात असे. हे पहा अशा प्रकारे खूप सारे गुलाबजाम बनवलेले आहेत. तेल ठेवलेलं आहे तापायला. तेल आपलं तापलेलं आहे आणि लो फ्लेमवर हे गुलाबजाम आपल्याला डार्क ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. हे पहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते आहे मी. गुलाबजाम हे अगदी इन्स्टंट होतात आणि आपल्या खिशाला परवडणारे, भरपूर सारे, खूप सारे बनतात घरी बनवले तर. आपण मुलं खुश होतात आणि बरकत जातात आपण घरी बनवलेले गुलाबजाम. अशा प्रकारे हे मी सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत पाकामध्ये आणि रसरशीत असे गुलाबजाम. हे पहा पाक पूर्ण आतपर्यंत हे आपल्या गुलाबजाममध्ये गेलेलं आहे. अगदी 20 ते 30 मिनटं लागले मित्रांनो मला हे बनवण्यासाठी आणि स्मूथ असे. हे पहा मी तुम्हाला दाखवते. लगेच पाक आपल्याला भरलेला आहे ह्यामध्ये छानपैकी. हे पहा, बघू शकता तुम्ही किती सुंदर गुलाबजाम झालेले आहेत आपले, 1 नंबर. हे पहा, तुम्हाला मी खाऊन दाखवते हे. थँक्यू.